कशी सुरू आहे निवडणुकीची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लक्ष्मी म्हणजे माझी माय बहीण पण असते। गुलाबराव पाटलांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। परवाच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा ओढावून घेतला वाद। टीव्ही म्हणजे काय नोटा होता काय? टीव्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल, लक्ष्मी माझी माय बहीण पण असते। तुम्हाला माहित नाही का माझ्या भावांनो? तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं। उज्ज्वला थिटेंना त्रास देण्याचा प्रयत्न झाला। काही माणसं विकृतपणे वागली, मात्र लोकशाही दमदाटी करून चालत नाही। कायदा सर्वांसाठी सारखा। अजित पवारांचा राजन पाटलांवर निशाणा। आता वातावरण गरम, समोरच्याला ठेच लागल्याशिवाय राहणार नाही। भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना टोला। जखमीवर किती मोठी मलमपट्टी लागते हे सांगता येत नाही, गोगावलेंचं वक्तव्य। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना नगर परिषद निवडणुकीत मिळालं टीव्ही संच हे निवडणूक चिन्ह। बिचुकले सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार। नगराध्यक्ष झालो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या शाळेला राष्ट्रीय स्मारक बनवणार, बिचुकलेंचं आश्वासन। नागपुरात नगर परिषदेसाठी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप। मिरची, शिट्टी, रोबोट, पेनड्राईव्ह अशा गोष्टींचा चिन्हात समावेश। अपक्ष उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात। बदलापुरात अजित पवारांच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप। शिंदेच्या सेनेकडून आरोप। प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते भेटले। महाडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा धक्का। कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। भरत गोगावले यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे अजितदादांच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची पुन्हा संधी न दिल्याने बाहेर पडण्याचा निर्णय। कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर भाजपातून आलेल्या राजाभाऊ पातकर यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र। आयरामांना संधी न देता निष्ठावंतांना संधी द्या, काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मागणी। आता पाहूया पालिका निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर। हरकती आणि सूचनांसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। पुणे पालिकेतील मतदार याद्यांमधील अनेक त्रुटी समोर, त्यामुळे मतदार याद्यांवरील हरकती नोंदवण्यासाठी मुदतवाढ। नागरिकांना 3 डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार, तर आतापर्यंत पुण्यातील मतदार याद्यांवर 3343 हरकती दाखल। अजित पवार यांची राष्ट्रवादी सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार। राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांची घोषणा। नागपुरात डिगडोमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून पोलीस शिपायाला मारहाण। उमेदवार अनिल शर्मासह कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून मारहाणीचा गुन्हा दाखल, पोलिसांना जीवे मारण्याची धमकी। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून तयारीला वेग। इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात। 2 आठवड्यात मुलाखती पूर्ण करून नावं सादर करण्याचे निर्देश। युवा पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याचे संकेत। वरळी मतदारसंघात 1,500 ते 2,000 दुबार मुस्लिम मतदार। आदित्य ठाकरे याच मतांमुळे निवडून आले का? नवनाथ बन यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। 1 वर्षाचा हा कर्ज वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी पडेल, पण गरज भागणार नाही। सरकारच्या निर्णयावर शरद पवार यांचं मत। शेतकऱ्यांना दिलेली मदत पुरेशी नाही, अशी ही प्रतिक्रिया। भाजप मुंबई अध्यक्षांच्या कार्यालयावरील इंग्रजी फलकावरून वाद। अमित साटम यांच्या कार्यालयावरील फलक इंग्रजी भाषेत असल्यानं मराठी एकीकरण समितीनं यावर आक्षेप घेतला। फलक मराठीत करण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी।